नीट बसव त्याला. जीवनात चढवता हे येतच असतात. नेहमी हसत रहा असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितके सावधान राहा जितके एखाद्या चाळल्या कुत्र्यापासून असतात. प्रयत्न क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग पारामुळता आहे. आणखी काळ वेगाने पुढे जात आहे म्हणून आपल्या संपूर्ण महत्त्वाने कामाला जा. त्याच्यात तुम्ही ध्येय गाठू शकता. कोणती गोष्टीसाठी स्वतःला दुःखी करू नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून त्याला रिकाम्या राहू देऊ नका. जीवन गंभीरपणे आहे आणि जगा तुमच्या महान आहे. त्यासाठी वेळ फार थोडा आहे. बेसावधानीने त्या गोष्टीतून तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊ शकला. ध्येय व आशा बाळगण्याचा जीवनातील सर्व पसंतीची समान करण्याची योग्यता तुमच्या लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बाळावर उभे राहा. आवश्यक पुढे लक्ष द्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सगळ्या एकाची वाटच करीत आला आणि त्या एकेकी प्रयत्नामुळे ते फार खूप प्रयत्न होते आहे. ते एकपणे चालू त्यांनी स्वतःच्या बाळावर जगातील सहा कार्य संपन्न केली आहेत. या करती त्यांना केवळ स्वतःच्या अंतराची प्रेरणा आपल्याला प्रफुल्लित झाले आहे. तिकडे लक्ष दे. त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य हो. परंतु एकेकापासून घाबरणे, त्रास करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे पापच होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरावर लपलेला महान शक्तींना विकसित करणारे एक साधन हे आहे. स्वतःवरचा अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठ उत्तम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणासाठी आपण असे मानले की आपल्याला एखाद्या यंत्राने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण मी सतत कामात राहिलं पाहिजे. कोणत्या कामात? ज्या कामाने आपली प्रगती होणार आहे. एकमेकांना मारणे, गप्पा मारणे, छेड काढणे, है की नाही? चांगलं कोणी करत असेल तर कांबळे त्याला त्रास देणे, है ना? हे काम जे आहे ना मित्र कांबळे, या गोष्टींमुळे आपली अधोगती होते. अधोगती म्हणजे आपलं नुकसान होते. त्यांनी काय सांगितलं? कामात व्यस्त राहा. कामात व्यस्त राहा म्हणजे काय? तर सतत आपण थोड्या वेळ 5 मिनिटं बाहेर थांबा मग या. तर अभ्यास केला पाहिजे. चांगल्या गोष्टी जर आपल्या समोर घडत असतील तर त्यात आपण नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आपण नीट लक्ष देऊन समोरची व्यक्ती काय सांगते, आपले शिक्षक असो, बाहेरून येणारे कोणी मॅडम असो, ते आपल्यासाठी
ते आपल्याला छान गोष्टी सांगतात, छान छान पुस्तकं वाचायला देतात, त्याकडे आपण नीट लक्ष दिलं पाहिजे आणि सतत आपण कामात राहिलं पाहिजे. त्यामुळे आपली प्रगती होणार आहे, आपल्याबरोबर इतरांची. त्यात अजूनही त्यांनी सांगितलं की मी जर तो असं करतोय तर मी का असं करू, तो वेड्यासारखा वागतोय ना, ती वेड्यासारखी वागते ना, मी पण तसंच वागतो. मग आपण इतरांकडे बघून कसं वागायचं नाही, आपण एकट्याने प्रयत्न करायचा. दुसरा असा वागतोय मग मी पण तसंच वागेन असा विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपण एकट्याने करायचं. आपण एकट्याने जरी केलं तरी आपोआप आपल्या कामाने बाकीची लोक आपल्याला मदत करायला येतात. कळलं? तुम्ही जर शांत बसून ध्यान केलं तर शेजारचा किती ना त्रास देईल तुम्हाला, एकदा त्रास देईल, दोनदा त्रास देईल, तीनदा त्रास देईल. पण जर तुम्ही त्याला लक्षच दिलं नाही, तुम्ही तुमचं ध्यानच केलं तर शेजारचा गपचूप गप्पा बसेल आणि तो पण ध्यान करायला लागेल ना. देवा तू पण जर रुद्रकांबेकडे लक्ष दिलं नसतं ना तर तो गप्पा बसला असता, तर तू पण मजा येत होता ना त्याची. हो ना. आणखी एक गोष्ट महत्वाची सांगितली, आपल्याला जर काही जमलं नाही तर आपण काय करतो, देवाला नावं ठेवतो. देवाने असं केलं, त्याला चांगलं नाम दिलं, मला चांगलं नाही दिलं. देवाला नाम ठेवायचं नाही. देव सगळ्यांना समान मदत करत असतो, त्यांनी सगळ्यांवर समान कृपा केलेली आहे. देवाने म्हटलं, मी देव म्हटलं, परमेश्वर. तुम्ही ज्या हरी परमेश्वराची कृपा आहे तुमच्यावर, जे काही परमेश्वराला तुम्ही मानत असाल त्याला नावाने ठेवायचे. तुमच्या आई वडिलांना सवय असते नाही, देवाने माझं वाईट केलं असं नाही म्हणायचं. आपण स्वतःची प्रगती करायची. देव सगळ्यांना प्रेरणा देत असतो, पण काम करणं कुणाच्या हातात आहे? आपल्या. काम करणं कुणाच्या हातात आहे? ते एवढं छान सांगितलं त्यांनी शेवटचे 10 वर्ष मेहनत करा, पुढची 40 वर्ष तुम्ही आनंदाने जगणार आहात. पण जर तुम्ही 10 वर्ष मेहनत नाही केली तर पुढची 40 वर्ष तुम्हाला चिंताच करावी लागणार आहे. करायची का चिंता? म्हणून आता तुम्ही दुसरीला आहात, तुमच्याकडे 10 वर्ष, तुम्ही 10 वर्षांनी 12वीला असणार आहात. जर तुम्ही 12वी पर्यंत चांगला अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच एक चांगला माणूस बनणार आहात. एक चांगला अभ्यास केला तर चांगल्या यशस्वी उद्योजक बनू शकता किंवा एखादी चांगली नोकरी मिळवू शकता, ज्याने तुम्ही तुमच्या घरची परिस्थिती सुधारू शकता. हो ना. म्हणून 10 वर्ष मेहनत करा, पुढची 40 वर्ष आनंदाने घालवा. कळलं सर्वांना? मॅडमने किती छान आपल्याला नियोजन, एवढं छान नियोजन केलं, त्यांनी एवढं छान